सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा दयाठविता महापुण्यराशि नमस्कार माधव सद्गुरु ज्ञानेश्वर मुक्तिकावते हरिश्वर श्री ज्ञानेश्वर भगवान पाच वेळा हे रंबा घ्या
जागा ठेवा मध्ये करा सुरू पाहणार माझ्या मला लावा ना तुम्ही जडिताचा पालक या सोन्याचा म्हणतो प्रेमाला घेतलं शरण तुला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया तू सकलांचा भाग्य विधाता तू विद्येचा स्वामी दाता ज्ञानदीप उजळून आमच्या दिवळी नैराश्याला संकटी रक्षी शरण तुला गणपती बाप्पा मोरया मंगल मोरया तू माता तू पिता जगिया ज्ञाता गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया
मोरया, मंगलमूर्ती मोरया. आम्ही चौघी जणी देशमुख कॉलनीतून बोलत आहोत. ह्या वर्षीचा महाप्रसाद आमच्या चौघींतर्फे म्हणजे जयश्री इंगळे, मी रेखा जाधव, रेणुका शेटे आणि जयश्री इंगळे, राजश्री ढेकणे यांच्याकडून दिलाय. आणि प्रथमच आम्ही असा प्रयोग केलाय की आतापर्यंत इथं एकच व्यक्ती येऊन महाप्रसादाचा भार उचलत होती. आम्ही चौघींनी मिळून ह्या वर्षी असा प्रयोग केला की आपण चौघी एकत्र येऊया आणि चौघींच्यात मिळून आपण प्रसाद करूया. म्हणजे इथून पुढं ज्याला असं एकट्याला नाही द्यायचंय आणि 2-3 जण एकत्र येऊन देऊ शकतात असं त्यांना वाटतंय, तर ते इथून पुढे त्याला प्रतिसाद देतील. आणि आम्हाला आता प्रतिसाद मिळालेला आहे की पुढची सुद्धा टीम 4 जणींची तयार झाली आहे की पुढच्या वर्षीचा महाप्रसाद आम्ही देतो म्हणून. आणि म्हणजे आजचं हे तर आमचं खूपच यशस्वी झालंय प्रसादाचा. आणि ही जी युवा गणेश मंडळ आहे त्यांचं सहकार्य नेहमीच असतं आणि ते जास्त कार्यरत आहे आणि आम्ही त्यांच्या आया आहोत. त्यामुळं त्यांनी भरपूर सहकार्य आम्हाला केलंय आणि महाप्रसादाचा लाभ भरपूर लोकांनी घेतलाय. असाच आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा असावा, महाप्रसादाचा योग्य तो लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी आम्ही गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आमचं हे मंडळ आहे, त्या मंडळामध्ये दरवर्षी गणेश जयंतीचा उत्साहाने साजरा होतो. या वर्षी आम्ही मैत्रिणींनी असं ठरवलं की आपणही काहीतरी करू शकतो. मग आम्ही चौघींनी हा निर्णय घेतला. हा उपक्रम पहिल्यांदाच आमच्या म्हणजे गणेश मंडळामध्ये झालेला आहे. आम्ही चौघींनी ठरवून हा महाप्रसाद केलेला आहे. त्यात अनेक लोकांनी अगदी मन तृप्त करून महाप्रसाद घेतलेला आहे आणि उपक्रमाला सुरुवात छान झालेली आहे. असं दरवर्षी हा उपक्रम असाच लाभू दे असं गणपतीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आनंदात साजरा झालेली आहे. नमस्कार, मी सागर पवार. श्री गणेश सेवा समिती युवा मंडळ या मंडळातर्फे आम्ही सर्वजण या मंडळाचे सभासद आहोत. अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, खजिनदार सगळेजण इथं उपस्थित आहेत. जो गणेश जयंतीचा जो सण आहे तो आम्ही म्हणजे आमच्या जी आधीची पिढी होती त्यांनी चालू केलेला होता. तो साधारणपणे 1987 सालापासून हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. टप्प्याटप्प्याने जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे या मंदिराची म्हणा किंवा मंदिर परिसराची, ही अतिशय सुरेख आहे. आणि त्याच पद्धतीने गार्डन, एवढा सुसज्ज मंडप या मला वाटत नाही की साताऱ्यामध्ये इतरत्र कुठल्याही मंदिरामध्ये एवढी प्रशस्त जागा अवेलेबल असेल. त्याच पद्धतीने मंडळातर्फे खूप छान अशा प्रकारची सजावट प्रत्येक वर्षी करण्यात येते. ती यंदाच्या वर्षीही करण्यात आलेली आहे. मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये भजन असू देत किंवा ऑर्केस्ट्रा असतील, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, असे उपक्रम. आणि त्यासोबतच रक्तदान शिबिर असू देत किंवा फ्री हेल्थ चेकअप अशा प्रकारचे सुद्धा उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. आणि यंदाच्या वर्षी ही जी परंपरा आहे आमची की महाप्रसादाची, तर मगाशी म्हणल्या पद्धतीने आमच्या इथे यावेळेस महाप्रसाद सुद्धा पार पडलेला आहे. आणि अशीच सर्व जे काही गणेश भक्त आहेत ह्यांची या ठिकाणी अशाच पद्धतीने त्यांचा ओढा राहू देत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार. माझ्या सहकाऱ्यांनी सागरनं सांगितल्याप्रमाणे या गणपती मंदिराला हे साधारणतः 26वे वर्ष आहे जयंतीचं. इथं दरवर्षी आम्ही गणेश जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करतो. त्याचबरोबर गणेश उत्सव जे आपले गणपतीचे दिवस असतात त्या वेळात पण आम्ही इथे मंदिराचा गणपतीचा उत्सव आम्ही साजरा करत असतो. ह्याच्या मागचा उद्दिष्ट एवढाच असतो की देशमुख कॉलनीतील लोकांनी सगळ्यांनी एकत्र यावं गणेश जयंतीच्या निमित्ताने, उत्सवाच्या निमित्ताने, आणि हा आपला जो सण आहे हा साजरा करावा. त्याप्रमाणे तुम्ही बघताय तसं आम्ही खूप मोठ्या उत्साहात हा गणेश जयंती साजरी करतो की ज्यामध्ये गणेश जन्मकाळपासून होम असतो, याग असतो, गणेश याग असतो. त्याचबरोबर महिलांचं भजन असतं, विविध कार्यक्रम असतात सांस्कृतिक. अशा पद्धतीनं आम्ही दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात हा गणेश जयंती साजरी करत असतो. आणि आमच्या या मंदिराचं महात्म्य म्हणजे आमच्या गणपतीचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभलेले असतात. त्याचबरोबर
इथं येणाऱ्या प्रत्येकाला या मंदिरातला या गणेशाचा आशीर्वाद आहे याचा प्रत्यय बऱ्याच जणांना आलेला आहे. तर त्यामुळे आम्ही धूमधडाक्यात ही गणेश जयंती साजरी करत असतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.